मिरज बस स्थानकातून पुन्हा दागिने लांबवले. बसमध्ये चढताना हरिपूरमधील महिलेच्या पर्समधून ऐवज लांबवला. मिरज बस स्थानकातून पुन्हा दागिने चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास येथे चोरी झाली होती आणि याच दिवशी अन्य एका महिलेचे दागिने बस स्थानकातून चोरीस गेले होते. मिरज बस स्थानकातून पुन्हा दागिने चोरीस गेल्याची घटना घडलेली आहे. याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास येथे चोरी झाली आणि याच दिवशी अन्य एका महिलेचे दागिने बस स्थानकातून चोरीस गेले आणि या घटनेबाबत सुवर्णा बाबासाहेब पाटील वय वर्ष 54 राहणार हरिपूर सांगली यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. येथून त्यांचे 16 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण चोरीस गेले आहे. पोलिसात या गंठणची किंमत 36,000 रुपये नोंद झालेली आहे. याबाबत पाटील यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मिरज ग्रामीण बस स्थानकात सांगलीकडे जाणारी बस समजून गैरसमजाने त्या मिरज ते पंढरपूर या ST बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या हँडबॅगेतील पिशवीमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी मिरज.